14 फेब्रुवारी आली की तरुण पिढी रोमॅन्टिक मूडमध्ये जाते। खरंच विचार करा, हा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे का? प्रेम दाखवण्यासाठी एक ठराविक दिवस का हवा? यामुळे आपल्या संस्कृतीवर आणि तरुणांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो? मित्रांनो, हा विषय हसण्याचा नाही, विचार करण्याचा आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यावर सखोल चर्चा करूया। व्हॅलेंटाईन डे हा मूळतः पश्चिमात्य देशातील संकल्पना आहे। तो प्रेमाचा दिवस मानला जातो, पण आपल्याकडे त्याचं स्वरूप वेगळं होतंय। याचं बाजारीकरण झालंय। मोठमोठ्या कंपन्या, ब्रँड्स आपल्या महागड्या भेटवस्तू विकायच्या यासाठी हा दिवस मोठा केला जातो। तरुणांना वाटतं की हा दिवस प्रेम व्यक्त करण्यासाठी अत्यावश्यक आहे, पण खरं प्रेम एक दिवसापुरतं मर्यादित असतं का? सोशल मीडियामुळे स्पर्धा वाढली आहे। कोणाचं प्रेम किती मोठं, कोणाची गिफ्ट्स किती महागडी, कोणाची डेटिंग लाईफ किती रोमॅन्टिक हे दाखवण्याचा अट्टाहास सुरू असतो। भारतीय संस्कृतीत प्रेम ही एक पवित्र भावना आहे, परंतु ते केवळ एका दिवसापुरता नाही तर आयुष्यभर निभावण्याची गोष्ट आहे। प्रेम म्हणजे एकमेकांच्या सुखदुःखात सोबत राहणं। प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नव्हे तर समर्पण आणि जबाबदारी। आपल्या ग्रंथांमध्ये, आपल्या परंपरांमध्ये प्रेमाला एक पवित्र स्थान दिलं गेलं आहे। आजच्या तरुणाईने हा विचार करायला हवा, आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं आंधळ अनुकरण करतोय का? व्हॅलेंटाईन डे तरुणाईसाठी शाप आहे, कारण भावनिक आणि आर्थिक शोषण होतंय। गिफ्ट्स, हॉटेल बुकिंग, ब्रँडेड कपडे यावर मोठा खर्च केला जातोय। सोशल मीडियावरील दिखावा, कपलच्या अपेक्षा आणि ब्रेकअपमुळे अनेक तरुण नैराश्यात जात आहेत। प्रेम व्यक्त करायला दिवस नको तर योग्य वागणूक हवी, शिक्षण आणि करिअर महत्वाचं आहे। परंतु जर हा दिवस योग्य प्रकारे साजरा केला तर तो वरदानही ठरू शकतो। खऱ्या प्रेमाचा आदर करायला शिकायला मिळेल। आकर्षण आणि जबाबदारी यामधील फरक समजेल। सोशल मीडियाच्या दिखाव्यापेक्षा आपल्या नात्याच्या वास्तविकतेवर लक्ष केंद्रित करता येईल। प्रेम एक दिवसापुरतं नसतं, ते आयुष्यभर निभवायचं असतं। प्रेम गिफ्ट मध्ये नसतं तर आपल्या कृतीत असतं। भारतीय संस्कृतीत प्रेमाला स्थान आहे, पण त्याला बाजाराचं रूप देणं चुकीचं आहे। म्हणून मित्रांनो, व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा की नाही तो तुमचा निर्णय आहे, पण त्याच्या नादात स्वतःला गमावू नका। नातं असो किंवा एकटेपणा, तुमचं आयुष्य सुंदर बनवणं हे तुमच्या हातात आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, विचार पटला तर शेअर करा आणि असाच प्रबोधन व्हिडिओ पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।